हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज आपण जे बघणार आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एटीपीच्या एक्झामची डेट आलेली आहे. सो उरलेल्या टाइम मध्ये तुम्हाला कसं प्रिपरेशन करता येईल, तुम्ही कशा प्रकारे प्रिपरेशन करतायत याबद्दल हा एक डिटेल केलेला व्हिडिओ आहे. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूब चॅनलला इंस्टाग्रामवर फॉलो करा, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, सो दॅट तुम्हाला अशा प्रकारचे अजून नॉलेजेबल व्हिडिओज तुम्हाला वेळोवेळी मिळतील. सो दॅट 28 जून पर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील. सो फर्स्ट विल स्टार्ट की काल जे नोटिफिकेशन आलं आहे काय डिटेल्स आहे. सो 28 जूनला एटीपीची या वेळेसची चाळणी परीक्षा म्हणजे एक एमसीक्यू बेस्ड टेस्ट होणार आहे, राईट? सो त्याला असलेले सेंटर्स इथे दिलेले आहेत. मोस्ट प्रोबेबली सध्या तरी सिलेबसच्या सेक्शन मध्ये सिलेबस दिसत नाहीये, पण 99% सिलेबस सेम राहील, राईट? विल स्टार्ट की सध्या तुम्ही कोणत्या प्रकारचे ऍस्पिरंट आहात, म्हणजे तुम्ही सेल्फ प्रिपेअर करताय आहात की कोणाच्या अंडर द गायडन्स तुम्ही प्रिपेअर करतायत की अजूनही तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलेली नाही. लकीली नेहमी असं होतं की एक्झाम डेट आल्याच्या 2 महिन्याच्या आतमध्ये 2 ते 3 महिन्यात एक्झाम असते. लकीली यावेळेस तुम्हाला खूप टाइम मिळते, दॅट इज अप्रॉक्सिमेटली 4 महिने पूर्णतः तुम्हाला प्रिपरेशनला टाइम मिळते. सो सध्या तुम्ही या तिन्ही कॅटेगरीमध्ये कुठेही बसत असाल तर यू आर ॲट अ गुड पोझिशन आणि तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. सो आपण एक वन बाय वन बघू की सध्या तुम्ही प्रिपरेशन कसं सुरू करू शकता किंवा सुरू असेल तर त्याला कसं पुढे घेऊन जाऊ शकू आपण. सो अशा प्रकारे विल स्टार्ट सेल्फ स्टडी करत असाल तर काय, तुम्ही खूप वेळापासून सेल्फ स्टडी करतात आहे, तर काही एक असे पॉइंट्स आहेत की जे तुम्हाला चांगल्याने लक्षात घ्यायचे की MRNTP ऍक्ट, UDCPR, व्हॅल्युएशन आणि करंट अफेअर या 4 गोष्टींवर चांगल्याने भर देऊन तुम्ही प्रिपरेशन सुरू करा. आता MRNTP ऍक्ट मध्ये मॅडम झालं, खूपदा झालं वाचून, आता बोर होतंय, असं असू शकत नाही. परत तुम्ही त्याला रिव्हिजनला घ्या, प्रत्येक सेक्शन त्याचा अर्थ काय होतो या सगळ्या गोष्टी करा. UDCPR बघा, व्हॅल्युएशनच्या वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज बघा, करंट अफेअर बघा, गोष्टी. जर का तुम्हाला प्रिसाईज नोट्स हवे असेल तर एज्युफेस्ट अकॅडमीच्या पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्हीही अवेलेबल आहे ऍप स्टोअरवर सुद्धा आणि एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतेय, तिथून तुम्ही पार्ट 1 आणि पार्ट 2 दोन्हीही ऑर्डर करू शकता. ह्या एकदम प्रिसाइजली बनवलेल्या नोट्स आहेत. आता सेल्फ प्रिपेअर करत असाल, स्टील काही लेक्चर्स आहेत जे युट्यूबला तुम्हाला अवेलेबल आहेत, ते लेक्चर्स तुम्ही गो थ्रू करा. जसं बेसिक्स ऑफ टाउन प्लॅनिंग आहे, म्हणजे एटीपीच्या एक्झामचं जे काही सावजी सरांनी इंट्रोडक्शन दिलं आहे, रिजनल प्लॅन आणि त्याचं डिटेलिंग सावजी सरांनी, सुपेकर सरांनी दिलंय, आणि टाउन प्लॅनिंगच्या काही टर्मिनॉलॉजीज आहेत ज्या माझ्या व्हिडिओमध्ये आहेत. सो याच्या ज्या काही लिंक्स आहेत ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकेल. त्या सगळ्या लिंक्स मधनं तुम्हाला एक बेसिक नॉलेज येईल किंवा MRNTP ऍक्ट कसं वाचायचं त्या गोष्टी कळतील, UDCPR कसं वाचायचं त्या गोष्टी कळतील, आणि फ्रॉम दॅट यू कॅन स्टार्ट प्रिपेअरिंग युअर सेल्फ ऑल्सो. ठीक आहे. सो हे डेमो लेक्चर्स आहेत किंवा हे लेक्चर्स आहेत जे तुम्ही गो थ्रू करू. नेक्स्ट इज, इफ तुम्ही कोणाच्या गायडन्सच्या अंडर प्रिपेअर करत असाल तर बघा, कितीही वेळापासून तुम्ही प्रिपेअर करत असाल तर मी तुम्हाला म्हणेल की आता तुम्ही रिव्हिजनला लागा. ईच अँड एव्हरी पॉइंट तुम्ही स्टार्ट पासनं स्टार्ट करा आणि स्वतःच्या ओन नोट्स बनवा. सगळ्या नोट्स कामात येईल, पण एक प्रिसाइज मी एक नेक्स्ट स्लाइड मध्ये तुम्हाला सांगते की नोट्स कशा बनवायच्या. सो स्वतःच्या शॉर्ट नोट्स बनवा. डिरेक्टली MCQ ला रन करू नका. MCQ पण कसे वाचायचे, कसे सॉल्व्ह करायचे, दॅट शुड बी द इम्पॉर्टंट आस्पेक्ट. बघा, काहीही कोणत्याही MCQ साठी म्हणजे त्याला त्या प्रश्नाला एक एक्झॅक्ट अर्थ बनला पाहिजे. अनलेस अँड अंटिल यू डोंट नो एव्हरी सेक्शन्स ऑफ द MRNTP, यू कॅनॉट फ्रेम द क्वेश्चन्स फॉर दॅट सेक्शन. कळलंय?
सो एमसीक्यू ला डिरेक्टली रन करू नका. तुम्ही पहिले प्रॉपर सेक्शन वाचा, प्रॉपर युडीसीपीआर वाचा, प्रॉपर लारा वाचा, बेअर ऍक्ट वाचा. आतापर्यंत तुम्ही नोट्स वाचत होते, नाउ यू स्टार्ट रीडिंग द बेअर ऍक्ट. सिमिलरली सगळे बेअर ऍक्ट एटीपीच्या कोर्समध्ये फ्रीली एव्हरीवन कॅन डाउनलोड. त्याच्यात सगळे रूल्स, रेग्युलेशन्स, पॉलिसीज, सगळ्या काही गोष्टी अपलोड केलेल्या आहेत. सोबत सोबत वाटत असेल तर मी टेलिग्रामच्या ओपन चॅनलला सुद्धा आज सगळे बेअर ऍक्ट, पॉलिसीज, सगळ्या गोष्टी शेअर करते. तुम्ही तिथनं फ्रीली डाउनलोड करू शकाल. राईट. जसं आता फॉर एक्झाम्पल मी एक टाउन प्लॅनिंग स्कीमची ही नोट्स बनवली आहे. बघा, म्हणजे जे आत्ता सुरू करणारे दे विल फाइंड अ लिटिल डिफिकल्ट, बट ज्यांनी थोडंफार तरी वाचणं सुरू केलंय, बघा मला जेव्हा माझ्या नोट्स बनवायच्या असतात तेव्हा त्या ज्या आपल्या हार्ड कॉपी नोट्स आहेत त्याच्यात आपण करतो, पण जेव्हा मला रिव्हिजन वाल्या पॉइंटला यायचं असतं तर वी शुड मेक अ लिटिल प्रिसाइज नोट, की बाबा जेव्हा मला एक्झामला जायचंय तेव्हा मी कसं त्याला वाचू शकेल. सो दीज आर द स्टेज 1, स्टेज 2 अँड स्टेज 3. टाउन प्लॅनिंग स्कीमला फक्त मी एवढ्या एका पेजमध्ये 90% टाउन प्लॅनिंग स्कीम याच्यात मी कव्हर केलेला आहे. रादर दॅन इन्क्रिमेंटल चार्जेसचे कॅल्क्युलेशन्स कसे असतात, काय कसं असतं, दिस इज द टोटल प्रोसिजर, टाइम लिमिट, सगळ्या गोष्टी मी एवढ्या सर्कलमध्ये सगळं केलेलं आहे. सो स्टेज 1 हा ड्राफ्ट टीपी स्कीमला आहे, स्टेज 2 हा प्रिलिमिनरीला आहे, आणि स्टेज 3 इज अ फायनल स्टेज. स्टेज 1 मध्ये जेव्हा तुम्ही जाल तर डिक्लेरेशन कधी होतं, कोणत्या सेक्शन विथ सबसेक्शनच्या अंडर होतं, ड्राफ्ट टीपी स्कीम कधी पब्लिश होते, सजेशन ऑब्जेक्शन काय आहेत, आणि मग त्याच्यानंतर देन ही पूर्ण प्रोसिजर झाल्यानंतर दॅट कम्स अप टू द स्टेज 2. स्टेज 2 मध्ये पण ऍज सुन ऍज ड्राफ्ट टीपी स्कीम इज सँक्शन, आर्बिट्रेटरला अपॉइंट केलं जातं. मग आर्बिट्रेटर काय करतं, त्याला दोन याच्यात डिवाइड करतं, प्रिलिमिनरी आणि फायनल स्कीम. सो इथे आहे प्रिलिमिनरी, इथे आहे फायनल स्कीम. मग प्रिलिमिनरी मध्ये कोणत्या गोष्टी होतात, आणि सँक्शन झाल्या झाल्या इट हॅज बीन शिफ्टेड टू दी फायनल स्कीम, हेन्स इथे झालं. पण याच्या पुढे एक्झिक्युशन वाला मॅटर सुरू होतं. सो स्टेजेस ऑफ इम्प्लिमेंटेशन, इम्प्लिमेंटेशनचे सुद्धा कोणते स्टेजेस आहेत ते मी खाली लिहिले. या सगळ्यांचे टाइम लिमिट आपण सगळीकडे लिहिले. सो 90% ऑफ द एमसीक्यू जे काही विचारल्या जातील त्या माझ्या या एका चार्टनुसार मला सगळ्या काही गोष्टी कळलेल्या आहेत, की कोणानंतर काय होतंय, कोणत्या सबसेक्शन मध्ये काय होतंय, कोणत्या सेक्शन मध्ये काय होतंय. सो मोस्ट प्रोबेबली तुमचे अर्धे प्रश्न इथे सुटतात, की जर का इम्प्लिमेंटेशन स्टेजला आलं, ड्राफ्ट टीपी स्कीम झाली, तर कोणत्या प्रकारची लँड इज वेस्टेड विथ दी प्लॅनिंग अथॉरिटी. सो बघा इथे खाली सुद्धा इम्प्लिमेंटेशनचे सेक्शन्स आहेत. सो अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या सेल्फ रिव्हिजन वाल्या नोट्स बनवा. एका पेजमध्ये त्याला पूर्ण, जेवढं तुम्ही पूर्ण सेक्शन म्हणजे 59 to 112 पर्यंत जेवढे सगळे सेक्शन तुम्ही समराईज करून एका पेजमध्ये लिहा. आणि जर का तुम्हाला हे करता आलं तर यू आर ऍट अ बेटर स्टेज. हेन्स आय विल सजेस्ट यू डिरेक्टली डोंट रन फॉर द टेस्ट सिरीज. मेक युअर ओन नोट्स. मेक, की बाबा आज मला जर का कोणीही कधीही विचारलं तर आय कॅन टेल द होल प्रोसिजर विथ द टाइमलाईन. सो अशा प्रकारे जर का तुम्ही नोट्स बनवले तर दॅट इज गोइंग टू हेल्प इन दी एक्झाम. कारण की आता सेक्शन, सबसेक्शन्स, टाइम लिमिट या सगळ्या गोष्टी यू हॅव टू. लवकरच ऑनलाईन प्लस ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आपण लॉन्च करूया. बट दॅट इज फॉर शुअर की सध्या तरी यू हॅव टू गो विथ द रिव्हिजन. एकदम लास्ट मंथला आपण ऑफलाईन टेस्ट सिरीज घेतो आणि पहिले ऑनलाईन टेस्ट सिरीज सुरू होते. राईट. नेक्स्ट, वन मोर गुड न्यूज फॉर द जे काही नवीन स्टुडंट्स आहेत जे आता प्रिपरेशनला स्टार्ट करतात आहे. सो वी आर लॉन्चिंग आर न्यू बॅच, लाईव्ह बॅच. 1 मार्च पासनं आम्ही लाईव्ह बॅच स्टार्ट करतोय. सो अजूनही म्हणजे जर असं असेल की सेल्फ प्रिपरेशनला जमत नाहीये, दे कॅन जॉईन. 1 मार्च पासनं ही बॅच सुरू होणार. सो अजूनही काही डिफिकल्टी असेल रिलेटेड टू हाऊ टू मेक द नोट्स वगैरे, यू कॅन मेसेज मी ऑन द टेलिग्राम, किंवा याच्या कमेंट बॉक्समध्ये पण लिहू शकाल की मी कोणत्या प्रकारचे अजून व्हिडिओ बनवले पाहिजे, सो दॅट इट इज गोइंग टू हेल्प यू इन द नियर एक्झाम. थँक यू. थँक्स अ लॉट.